हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी मस्त असे पॅटीज बनवणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला आपण पिवळी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत. तर आपण बघा, पिवळी बटाट्याची भाजी रेग्युलर पद्धतीनेच आपण बटाटे सुरुवातीला उकडून घेणार आहोत. कांदा छानपैकी परतून त्यात जिरी मोहरी थोडीशी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून त्यानंतर आपण त्यामध्ये बटाटे आणि कोथिंबीर टाकणार आहोत वरून. अशा पद्धतीने आपण बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण विकत ब्रेड मिळतात, तर ते ब्रेड आणलेले आहेत. तर बघा, त्यानंतर आपण एका ठिकाणी तेल तापायला ठेवायचं आहे. थोडंच ठेवायचं आहे कारण तेल खराब होतं त्यामुळे. तर आपण बघा अशा पद्धतीने 4 ब्रेड घेतलेले आहेत. त्याला एका बाजूला बटाट्याची पिवळी भाजी आहे ती लावून घेतलेली आहे. लावल्यानंतरनं बघा किती सुंदर दिसत आहे. एका बाजूला लावायची आणि त्यानंतरनं तो दुसऱ्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये बेसन पीठ आणि थोडंसं मीठ हळद टाकून घ्यायची आहे त्यामध्ये. बघा ते बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण वरतून त्याला ब्रेड लावायचा आहे आणि तेच ब्रेडचं हे आहे ते आपण बेसन पिठामध्ये बुडवून घेणार आहोत. त्याला वरून आवरण देणार आहोत. आपलं तेल तापलेलं आहे. त्यानंतर आपण तो ब्रेडचा स्लाईस आहे ते त्यामध्ये सोडलेले आहेत. तर बघा खालच्या बाजूने छानपैकी आपण तळून घेणार आहोत खरपूस रंगावरती. कमी गॅसवरतीच तळायचं आहे सुरुवातीला. बघा पलटी मारून घ्यायची आहे आपल्याला. आपण पलटी मारून घेतल्यानंतर बघा वरची बाजू छान परतलेली आहे, खरपूस रंगावरती तळलेली आहे. त्यानंतर आपण खालची बाजू पण व्यवस्थित तळून घेणार आहोत. आपण राहिलेले आहे ते पण तळून घेणार आहोत. आपण एका वेळेस 4-4 केले तरी चालतात. एका वेळेस मी एकच सोडलेला आहे. बघा दुसरा परत आपण बेसन पिठाचा ब्रेडचा स्लाईस आपण त्या बेसन पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे. छान पद्धतीने त्याला परत एकदा तळून घेणार आहोत आपण. तर बघा अशा पद्धतीने आपले आता 2 स्लाईस तळलेले आहेत. आता आपण ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेणार आहोत. तर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर मला तसं कमेंट करून सांगायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपले ब्रेडचे पॅटीस तयार आहेत खाण्यासाठी.